नाईक आणि क्रिश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आर्यन एक ओव्हरची मॅच आहे, याची नोंद घ्यायची दोन्ही टीमने. सेमीफायनल 6 सामना आपल्याला पाहायला मिळतो. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनलमध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 आर्यन घाणेकर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने धावफलक देखील ओपन झाले. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने, एक धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. वेलकम संदीपजी कंदारे साहेब, आपले देखील सरचे स्वागत. वेग देखील भन्नाट होता आणि बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. नवीन फलंदाज ओम देखील आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या स्लाइडचा भेद घेतलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये, एक धाव या ठिकाणी ऍड होते. आतापर्यंत 4 धावा होत्या धावफलकावरती. वेलकम, सुस्वागतम. नुकतेच ज्यांचं आगमन होते आदरणीय सिनू दादा डॅनियल यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मी सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. डॅनियल ब्रदर्स या टीमचे ते पुरस्कर्ते आहेत आणि जाजाबेस दाराबेस संघ सिबिडी या परिसरामध्ये खेळतो. त्यावेळेस डॅनियल ब्रदर्स या नावाने त्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केला जातो. चौकार आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. शेवटचा अंतिम बॉल या इनिंग मधला. चला, तुर्बे टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. 1 रन देखील या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन आणि 10 रनचं टार्गेट असेल. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला, कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन राहुल आपण देखील यायचं आहे. वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
सलामीची जोडी हर्षित आणि हर्ष देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच स्पीड ऑन करा आणि कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. वेग बनणार होता. पहिल्या बॉलवर आदित्यने आपले इरादे स्पष्ट केले. 11 रनचं टार्गेट. धावा डिफेंड करण्यासाठी स्पेशलिस्ट हा बॉलर आहे. 10 रनचं टार्गेट आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. सलगचा दुसरा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत षटकाराने धावफलक ओपन झाले आणि 3 मध्ये आता मात्र करायचे त्या म्हणजे 4 रन. अजूनही 4 धावा दूर आहेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. माहुलगाव टीम 3 मध्ये करायच्या 4 धावा. दबाव थोडासा वाढलाय आदित्यचा. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. सोपा झेल पकडलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय. टीम बामण डोंगरी या टीमने 2 बॉल मध्ये करायच्या 4 रन. चला आदित्य आपण टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. माहुलगाव टीम आपण लगेचच आपला नेक्स्ट बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचा आहे. दोन मध्ये करायच्या त्या म्हणजे आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावा. मॅच मध्ये रोमांचकपणा आलाय. धावा डिफेंड करण्यासाठी सातत्याने आदित्य ओळखला जातो, परंतु आज मात्र पुन्हा एकदा या यशवंतराव चव्हाण क्रीडा नगरीमध्ये हा विक्रम मात्र करावा लागेल. कारण या अगोदर ज्या प्रकारे गोटवली टीमच्या विरुद्धमध्ये सामना झाला होता त्यावेळेस क्रिशने ती किमया केली होती. 2 बॉलमध्ये 2 धावांची गरज असताना त्या धावा रोखल्या होत्या 3 बॉलमध्ये क्रिशने, आणि ती पुनरावृत्ती मात्र आदित्यला करावी लागेल या मॅच मध्ये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलाय. बॅट्समन होईल बाद. मॅच मध्ये शिरकाव. 1 बॉल आणि आता मात्र 4 ची आवश्यकता आहे. नुकतंच ज्यांचं आगमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नागनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सुरेशदादा अनंत म्हात्रे साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय.
सातत्याने जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे ब्रीद मनामध्ये ताईत करून गेले अनेक वर्ष जनसेवेचा वसा ज्यांनी खांद्यावर उचल आणि सातत्याने प्रत्येक युवकाच्या गळ्यामध्ये ताईत असलेले नेतृत्व म्हणजे सूरजदादा अनंत म्हात्रे आणि त्यांचं आगमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत USPM लॉजिस्टिकचे ओनर युवा उद्योजक उन्मेषजी म्हात्रे देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आदरणीय सिनूदादा डॅनियल यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन बॅट्समन आपण त्वरित या. आर्यन एक बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 4 रन. सामना जिंकलाय. एक अद्भुतपूर्व विजय बामणडोंगरी या टीमने प्राप्त केलाय. चला टॉस साठी या त्वरित राहुल आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला तर 2 ओव्हरची मेगा फायनल असेल. टॉस केला जाईल. तर आम्ही आमंत्रित करू आदरणीय सूरजदादा अनंत म्हात्रे यांना.